निंबती सिंचती स्वास्थ्य इति निंबम. कडुनिंबाचं झाड हे मृत्यू लोकांसाठी कल्पवृक्ष मानलं जातं, ज्यात सर्व रोगहर म्हणजे विविध प्रकारच्या किंवा सर्व प्रकारच्या रोगांवरती मात करण्याची क्षमता आहे. या झाडाचा पंचांग म्हणजे झाडातील प्रत्येक पार्ट हा औषधी गुणधर्माचा आहे. मग त्यामध्ये काष्ठ, साल, नवीन पानं, जुनी पानं, या झाडाचं मूळ, कच्च्या बिया किंवा पिकलेल्या बिया, जुन्या झाडाचं दूध किंवा डिंक, या प्रत्येक पार्टमध्ये वेगवेगळी आयुर्वेदिक गुणधर्म लपलेली आहेत. जखम झाली असता या पानांपासून बनलेला काढा हा जखम धुण्यासाठी अत्यंत लाभदायक ठरतो, कारण ह्यामध्ये अँटीबॅक्टेरियल प्रॉपर्टीज असतात. खरूज झाल्यास कडुनिंबाच्या बिया गोमूत्रामध्ये घोटून लावल्यानंतर खरूज लवकर कमी होते. डोळ्याच्या पापण्या गळत असल्यानंतर कडुनिंबाची पाने कुस्करून डोळ्यांच्या पापण्यास लावावीत. डोक्यामध्ये फोड येऊन पू धरणे, खाज किंवा कोंडा होत असल्यास कडुनिंबाच्या पानाच्या काढ्याने डोकं धुणे किंवा कडुनिंबाची पानं मिक्सरमध्ये ग्राइंड करून त्याची पेस्ट केसांच्या मुळाशी लावल्यावर आराम मिळतो. धान्य राशींना कीड लागत असल्यास कडुनिंबाची सुकलेली पानं ही राशींमध्ये टाकावी. घरात मच्छर होत असल्यास धुपामध्ये कडुनिंबाची पानं टाकून धूप लावल्यावर मच्छर कमी होतात. चेहऱ्यावरील पुरळांसाठी कडुनिंबाच्या झाडाचं मूळ हे पाण्यामध्ये उगाळून त्या पुरळांवरती लावावं. पुरळ कमी होऊन त्वचाही तजेलदार बनते. योनी भागी खाज, इन्फेक्शन किंवा श्वेतप्रदर असल्याने कडुनिंबाच्या पानांचा काढा करून योनी भाग धुवावा, म्हणजेच योनी धावन करावे. कडुनिंब हा शरीरासाठी अनेकरित्या फलदायक, कारण कडुनिंब हा कफघ्न म्हणजे प्रकुपित कफाला कमी करणारा, व्रणरूपक म्हणजे जखमेला भरून आणणारा, छर्दी निग्रहण म्हणजे उलट्या होत असतील तर उलट्या कमी करणारा, पित्त विकार शामक म्हणजेच शरीरामध्ये प्रकुपित पित्तामुळे निर्माण होणाऱ्या आजारांवरती अत्यंत फलदायक आहे. व तसेच रक्तशुद्धीकर म्हणजे रक्ताचं शोधन करणारा व रक्तासंबंधित सर्व विकारांवरती फायदा देणारा आहे. परंतु कडुनिंब हा गुणांनी उष्ण, वृक्ष व कटुविपाकी असल्या कारणाने वैद्याच्या सल्ल्यानुसारच यथोचित त्याचे सेवन करावे. स्वस्थ व्यक्तीच्या नित्य सेवनाकरिता रोज सकाळी कडुनिंबाचा रस हा 4 ते 5 चमच्यापर्यंत घेतला जाऊ शकतो. कडुनिंबाच्या रसासोबतच तुम्ही ओली हळद, नारळ, कडुनिंब किंवा आवळ्याचा देखील वापर करू शकता. परंतु अतिशय दुर्बळ किंवा नित्य मद्यपान करणाऱ्या व्यक्तीने कडुनिंबाचे सेवन टाळावे. त्याने शरीरातील बलाचा ऱ्हास होऊन शरीरात उष्णता व वृक्षता वाढून त्या संबंधित विकारांना आमंत्रण होऊ शकतं. ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा.